नमस्कार, मैं निसर अंसारी वॉइस ऑफ महाराष्ट्र के साथ में। और आज फिर एक बार जो है हम बाबा मखदूम के अंदर मौजूद हैं और 612वां उर्स चल रहा है और तमाम धर्मों के, जातियों के, पंथों के लोग जो है बाबा मखदूम में आ रहे हैं और सलामी पेश कर रहे हैं। और उसी कड़ी के अंदर जो है आज श्याम शिंदे जी यहाँ पर पहुंचे हुए अपनी पूरी टीम के साथ में। साहेब, मी तुम्हाला एक विचारू इच्छितो की ज्या प्रकारे तुमचा मुंबई शहरामध्ये नाव आहे आणि आत्ताच्या काळामध्ये जी परिस्थिती चाललेली आहे, पण या दर्गेत तुम्ही प्रत्येक वर्षी येतात, मला माहिती आहे, पण तुम्हाला असं वाटत नाही की दर्गेत आपण का जावे आताच्या काळामध्ये? सर्वात प्रथम मी सांगू इच्छितो की आमचाही कुठला प्रोग्राम असो हिंदू लोकांचा, तर सोहेलबाई फक्त की मी मंदिरातच का जावं हा क्वेश्चन ते कधी उद्भवू देत नाहीत. ते बिंदास मध्ये आमच्या प्रत्येक प्रोग्राम मध्ये एक मोठ्या भावासारखे येऊन उभे राहतात. तर तिथं तर ते मर्यादा पाळत नसतील की मी मुस्लिम असून मी हिंदू कार्यक्रमाला का जावं, तर हिंदूंना पण का अशी मर्यादा ठेवा की आम्ही दर्ग्यामध्ये का जावे म्हणून. श्याम शिंदे साहेब, प्रश्न असा आहे की आताच्या काळामध्ये जे वाद निर्माण केला गेला जातोय किंवा करताय की हिंदूंनी आपल्या मंदिरात जावे, मुस्लिम समाजाने आपल्या धार्मिक स्थळावर जावे, पण तुम्ही बेधडकपणे येतात. तुम्हाला भीती वाटत नाही की दर्गेत जर मी गेलो तर उद्या लोक काय म्हणणार? मी आपला सांगू इच्छितो, मी राहिलाय नागपाड्यामध्ये, तेली मोहल्ल्यामध्ये. माझ्या पूर्ण मोहल्ल्यामध्ये एकही हिंदू माणूस राहत नाहीये की माझ्या बिल्डिंग मध्ये पण एक पण राहत नाही. पण अजूनपर्यंत मला अशी कधी परिस्थिती उद्भवली नाही की मी एक हिंदू आहे म्हणून मला वागणूक मिळाली. तिथले सर्व लोक मला त्यांच्या परिवारातला एक हिस्सा असल्यासारखं प्रेम करतात, मान सन्मान देतात. तर ह्या ज्या गैरसमज आहेत ना की ते हिंदू मुस्लिम यांनी दर्ग्यात जावं, यांनी मंदिरात जावं, हे फक्त राजकीय लोकांचे जे म्हणतात ना आकाशापोटी की त्यांचे काहीतरी एक मतलब असतो. इलेक्शन जवळ आलं तर त्या गोष्टींचं भांडवल करून लोकांमधनं भांडणं लावून मतांचं फक्त विभागीकरण करण्यासाठी हे सर्व त्या मागचा हेतू असतो. पण मी बघतो की आपल्या माहीमच्या दर्ग्यामध्ये किंवा अजेलीच्या दर्ग्यामध्ये जाणारे सर्व भक्त जे आहेत ते फक्त मुस्लिम असून हिंदू लोकांचं पण संख्या खूप मोठ्या प्रकार असते. ह्याचा मतलब काय की येणारे लोक जात बघून येत नाहीत, त्यांची एक श्रद्धा असते, त्या श्रद्धेसाठी येतात. भांडणं लावणारे फक्त भांडणं कशासाठी लावतात, मतांसाठी लावतात. आणि जे दर्ग्यामध्ये आणि मंदिरामध्ये येतात लोक ते प्रेमापोटी येतात. त्यामुळे ह्या गोष्टींना 100% थारा नाहीये की जातीय राजकारण हे फक्त राजकीय लोक करतात. आणि नंतर कुणाच्या त्यांच्या घरातल्या मुलाचं कुणाचं लग्न असू द्या किंवा कुणाचा काय प्रोग्राम, हेच लोक परत स्टेजवर एकत्र दिसतात. तर हे लोक तर एकत्र दिसू शकतात, तर आपण खाली भांडून आपलं काय फायदा? आपण तर ह्या समाजामधले एक घटक आहेत आणि घटकांनी या घटकाला सगळ्या समाजाला सोबत घेऊन चालू नाही. चहा गाळणीतला चहा गाळून वरती चहापत्ती आणि खाली चहा असं नाही पाहिजे. दोन्हीचं एक मिश्रण एकत्र आहे तेव्हा तर ते टेस्टी लागणार आहे. श्याम शिंदे साहेब, ज्या प्रकारे तुम्ही म्हटलेले आहात की राजकारणिक लोक काही पण परिस्थिती निर्माण करतात वोट बँक आपल्याकडे वळण्यासाठी, अशा लोकांना तुम्ही काय म्हणणार? तर श्याम शिंदे अशा लोकांना काय मेसेज देणार आहे? मी एकच मेसेज देऊ इच्छितो अशा लोकांना की तुमचं जे राजकारण हे 5 वर्षाचं असतं, पण जे लोक वर्षानुवर्ष ज्यांचा जन्म झालेला आहे ते एकमेकांबरोबर एक भाऊभाऊ म्हणून वागतात, तर त्यांच्यामध्ये तुम्ही भाऊभाऊ म्हणून राहू द्या. त्यांना हिंदू मुस्लिम करून तुम्ही वेगळं करू नका. आणि असं करत असताना तर शक्यतो मी सांगतो की 5 वर्ष तुम्ही राज्य करू शकता, पण खालीच हे कर्माचे भोग असतात आणि वरती जाऊन पण तुम्हाला तोंड दाखवायचे. लास्टचा शेवटचा एक प्रश्न तुम्हाला मी विचारू इच्छितो की तुमच्या जवळ मध्ये एक मफलर ठेवलेला आहे, हा इकडचा एक मोठा गिफ्ट आहे. या गिफ्ट बद्दल आम्ही बरेच काय चर्चा केलेली आहे, पण ह्या गिफ्ट तुम्हाला दिला जाणार आहे थोड्या वेळाने. तर हे मफलर असे तुम्ही किती घातले असेल, पण हा मफलर तुमच्या गळ्यात घातल्यानंतर तुम्हाला काय फिलिंग वाटतं आणि काय वाटतं याच्याबद्दल? हा मफलर आणि एक गिफ्ट नाहीये, हा एक मान समाधान, हा त्याचा दर्ग्याचा एक आशीर्वाद आहे. तो आशीर्वाद स्वरूपी मफलर आहे. तो जे येणारे लोक आहेत ते प्रत्येक जणाला तो नशिबी नसतो. तो आज आम्ही इथे येतो ते आमच्या नशिबी आहेत. तर आम्ही बाबा मखदूम यांचं तर आयुष्यभर ऋणी राहीन. आणि आमचे मोठे बंधू सोहेलभाई खांडवानी यांच्या त्या प्रेमापोटी ते मफलर देतात. मफलर देणं म्हणजे कसं असतं, एखाद्याला पत्रिका देतो आपण कार्यक्रमात येण्यासाठी, पण त्यांच्या इथं कधी इन्व्हिटेशन नसतं. सर्व धर्म समभाव लोक कुणी या, ते आपलंसं करून सगळ्यांना ठेवलंय त्यांनी. आणि असं नाहीये की एक सत्तेमध्ये राहायचंय म्हणून ते नॉन पॉलिटिकल पार्टीचे पर्सन आहेत ते, की ते कुठल्या राजकीय पार्टी चालवत नाही किंवा काय नाही. त्यांना लोकांसाठी करून काय फायदाही नाहीये, पण तरी ते सेवा करतात आणि लोक त्यांच्यावर प्रेम का करतात, कारण ते सर्व धर्माच्या कार्यक्रमाला जातात. म्हणून आम्ही पण न इन्व्हिटेशन न काही स्वतःहून फोन करून सोहेलभाईंना आम्ही म्हणलं की आम्ही येत आहे. त्यांनी प्रेमाने सांगितलं आलं तर जीवन जावं. ह्याला म्हणतात खरं प्रेम. म्हणजे जे
राजकीय लोक कसं काय तर तुमचं काम असल्यानंतर त्यांना गोड बोलणं, जेवण चालणं काही मदत करणं, पण त्यांचे तर वर्षभर आणि जेव्हापासून आता ते प्रथा चालू झाली प्रत्येकाला ते हेल्प करत राहतात आणि मान सन्मान देतात ते.